पारडी पोलीस स्टेशन अंतर्गत 2/26 गुन्हा दाखल होता एनडीपीएसचा. त्यामध्ये 2 आरोपी होते. त्यामधली पहिली आरोपी महिला आरोपी रुदना जुगराज सोनार होती. तिला त्यावेळेस अटक केलेलं होतं. जवळपास 3.5 किलो गांजा पकडलेला होता. आणि याच्यातला जो दुसरा मुख्य आरोपी होता रुपेश कुंदन लोखंडे, वय 23 वर्ष, राहणार उडिया मोल्ला गोन मोल्ला मांडेवाडीचा, हा फरार होता. 30 तारखेला जेव्हा आम्ही मान्य झोन 5 सरांच्या नेतृत्वाखाली कोम्बिंग ऑपरेशन झोन 5 ने मिळून केलं, त्यावेळेस कोम्बिंगमध्ये पारडी पोलीस स्टेशनचे जे आमचे कर्मचारी होते शैलेश कुंभलकर, त्यांना टीप होती का हा आरोपी गोंड मोल्ल्यात लपून बसलेला आहे. तर त्याच तेव्हा आम्ही कोम्बिंग दरम्यान सापळा रचून त्याला शिताफितीने त्या आरोपीला पकडलं. नंतर त्याला आपण PCR घेतलेला आहे, सध्या लॉकअपमध्ये. तो पळून जायच्या सवयीचा होता. जवळपास गुन्हा घडला जानेवारीमधून तोपर्यंत आतापर्यंत 7 महिने तो फरार होता. आणि ज्यावेळेस आम्हाला माहिती भेटली तर त्यावेळेस आमच्या पारडी पोलीस स्टेशनचे पूर्ण स्टाफ आणि डीबी टीमचे पथक फार बारकाईने त्या घराची रेकी करून आणि तो मागच्या दारातून पळून जाणार नाही या प्रकारची चारही बाजूने त्याला सापळा रचून पकडण्यात आलेला आहे. त्यामुळे ही पारडी पोलिसांची चांगली कामगिरी झालेली आहे. ऑलरेडी एनडीपीएस सेक्शननुसार त्याच्यावर गुन्हा दाखल आहे. त्याचा PCR 3 तारखेपर्यंत भेटलेला आहे. त्यानंतर पुढच्या तपासात अजून आम्ही PCR घेऊ त्याचा.